दिसतात, कसं वागतात, कसे उड्या मारतात का एका जागी बसतात, मला मी डील कशाची करतोय फक्त त्यांचा नंबर. त्याचं नाव काय आहे? हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे. ती पाण्याला खाली दाबायला. आता काय झालं, पाणी वर आलं हे खाली दाबते, पाणी वर आलं हे खाली दाबते, पाणी वरलेलं दिसतंय. व्हेरी गुड. आता तर त्याच्या डोक्यात काय की सर काय करायचं आहे, मला ही प्रोसेस थांबवायची आहे. तो काय करतो, हा पिस्टन इथं बसवला, पिस्टन त्यानं प्रेस केला पण की हातामध्ये पकडला, लग्नाचं ताकदीनं प्रेस केलं खाली तो. तर या पुढं समजा कोणीही जंगलात आलं, त्याच्या डोक्यात एकच फिट, काय फिट आहे डोक्यात, माझा नाश्ता आला. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टॉपिकचं नाव सोल्युशन, लेक्चर नंबर 10, पेज नंबर 1. कळतंय सगळ्यांना? आता लेक्चर चालू करायच्या अगोदर हे तुम्ही काय करायचं, अगोदरचे झालेले 8 लेक्चर आपण अपलोड केले किंवा 9 लेक्चर आपण अपलोड केलेत, ते सगळे लेक्चर अगोदर बघायचे. कारण आपण आतापर्यंत काय बघितलंय तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघत होत्या. आठवतोय सगळ्यांना? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणकोणत्या होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असतात काय रे? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय की सर अशा प्रॉपर्टीज ज्या डिपेंड कशा होत्या, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वरती, त्यांचा आकडा किती आहे मला हे बघायचं नाही. त्यांचा कलर कसा आहे, दिसतात कसं, वागतात कसे, उड्या मारतात का एका जागी बसतात, मला मी डील कशाची करतोय फक्त त्यांचा नंबर आकडा बघायचा. पहिली प्रॉपर्टी कोणती होती? फर्स्ट वाली वेपर प्रेशरची, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दुसरी बोला पटपटपट, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. तिसरी फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. पहिल्या लेक्चरमध्ये आपण कुकर बघितला, आठवते? कुकरची शिट्टी वाजत होती, जाते का डोक्यात? कुकरची शिट्टी वाजली. दुसऱ्या लेक्चरमध्ये काय वाजलं, काय होतं, अंडी शिजवली, बरोबर ना? आणि काय केलं तर गाडीमध्ये आपण टाकतो त्या ह्याचा, कशाचा रे, इथाइलिन ग्लायकॉल, कुलंटचा अभ्यास केला. कालच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, तिसरं काय खात होतो, कुल्फी खात होतो, आठवतंय? रिअल लाईफ एक्झाम्पल झालते. आज काय करायचं आहे, ऑस्मोटिक प्रेशरचा अभ्यास करायचा आहे. ऑस्मोटिक प्रेशर किंवा ऑस्मॉसिस. एक स्टोरी सांगतो छोटीशी, मग त्याच्यानंतर आपण पॉईंटला चालू करूया. नेमकं इथं काय होतं सांगतो. तर सपोज करा एक मोठं राज्य आहे, त्या राज्यात एक राज्य आहे, बरोबर? राज्याचे किती राणे आहेत रे? किती आहेत सांगा? अरे किती आहेत राज्याच्या राण्या त्या? आम्हाला कसं माहीत असणार आहे? ठीक आहे, 4, 5, 6, 7 काय असतील त्या राजाच्या राण्या मी पकडल्या. आता राजा बागेत बसलाय, त्याच्या हातामध्ये एक प्लेट आहे. कशाची प्लेट आहे बघा, एक छोटीशी प्लेट इथे मी ड्रॉ करतो. ओके, अशी नको, थोडी मोठी ड्रॉ करूया. हां, ओके, ही एक प्लेट आहे समजा, दिसते सगळ्यांना? ओके, एक काम करतोय राजा, फिजिकली फिट व्हायसाठी काय खातोय रे, ते रेझिन्स मध्ये आपण मनुके किंवा बेदाणे म्हणतो त्याला, त्यानं खायला चालू केलेत समजा, आठवतंय? राजा खातोय. फक्त राजानं काय काम केलं, त्याचं म्हणणं काय आहे की त्याला बघायचं नेमकं काय होतं. त्यानं त्या प्लेटचे 2 पार्ट केले असे छोटे छोटे. ओके, एका पार्टमध्ये एक बेदाणा घेतला, इकडे एक बेदाणा घेतला. पण प्रॉब्लेम काय होता, हा जो बेदाणा घेतलाय त्याच्यामध्ये त्यानाचं पाणी घेतलंय. काय घेतलंय रे? पाणी घेतलंय. समजतंय सगळ्यांना? आणि ही प्लेट तशीच ठेवली 2-3 तासासाठी. 2 ते 3 तासानंतर हे जे रेझिन्स होते पहिल्या प्लेटमधले इथं काय झालं बघा, यानं काय केलं, प्लेटमधलं बऱ्यापैकी पाणी असं ॲब्सॉर्ब केलं. कळतंय? पाणी ॲब्सॉर्ब केलं आणि त्याची साईज वाढली का कमी झाली? साईज वाढली. नेमकं इथं झालं काय असेल रे? आता आपण चेक करूया. मी काय करतो, ह्या प्लेटला थोडंसं झूम करतो आणि ते रेझिनला फक्त इथं ठेवतो. हा तुमच्याकडे रेझिन होता समजा. ओके, रेझिन म्हणजे काय, मनुका म्हणतो किंवा आपण बेदाणा म्हणतो ना त्याला, तो घेतला, याची साईज वाढली. आता याच्या शेजारी एक बिकर होता बघा, हा वाला समजा त्याच्या शेजारचा बिकर आहे, ही जो राजाची प्लेट मी सांगत होतो तुम्हाला. आता इथं काय झालं तर त्या बिकरमध्ये जे साईडला भरलंय ते काय होतं रे, काय सांगा बरं? कशामध्ये आपण मनुके भिजवतो, की रेझिन्स कशामध्ये मी डीप करतो? पाण्यामध्ये डीप करतो, हे तर मान्य आहे सगळ्यांना. मग जर इथं मी विचारलं याच्यामध्ये बघा, आता ज्यावेळी सुरुवातीला रेझिन होता, मला सांगा त्या मनुक्याच्या आतमध्ये पाणी असतंय का? असते? येस ऑर नो? नो, थोडं तरी असेल ना. मी पूर्ण विचारलं नाही तुम्हाला, थोडं तरी असेल. मग इथं काय झालं बघा, ही रेझिनची आतली बाजू आणि बाहेरची बाजू, बाहेर काय आहे? पाणी आहे, आत पण काय आहे? थोडंसं पाणी होतं. मग एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला, पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त कुठे आहे, बाहेर का आत?
बाहेर जास्त आहे ना, मग इथं काय झालं बघा, तर याच्यामध्ये हा जो लेयर दिसून हवाला लेयर, हा असा याचा लेयर, ही कडा कशाची आहे इथं, रेझिनची कडा आहे. ह्या कडेला मी नाव देतो इथं, हा झाला तुमचा सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हेच आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे, मेम्ब्रेन. हे झालं बाहेर सॉल्व्हंट. बाहेर काय झालं बघा इथं, दिस इज युअर सॉल्व्हंट. सॉल्व्हंट का होतं रे बाहेर रे, नाव काय तर सॉल्व्हंटचं, पाणी होतं ना, सॉल्व्हंट. आणि आतमध्ये पण सॉल्व्हंट होतंच ना, म्हणजे काय झालं बघा, हे बाहेरचं पाणी आतमध्ये गेलं. कळतंय सगळ्यांना. म्हणजे या स्टोरीमध्ये काय झालं तुमच्या, तर इथं होतंय तुमचं फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम देअर. कोणतं कॉन्सन्ट्रेशन आहे बरं, हायर का लोअर आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन, बरोबर ना. फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू काय रे, लोअर कॉन्सन्ट्रेशन. कशाच्या मधून झालं रे, मध्ये कशाची ढाल आहे, सांगा. हा कोण आहे मध्ये, ही कडा कशाची आहे, मनुक्याची जी बाजू आहे, त्याला मी नाव काय दिलंय, सेमी परमेबल मेम्ब्रेन. किंवा मी टॉपिकमध्ये वर्ड वापरणार त्याच्यासाठी SPM, सेमी परमेबल मेम्ब्रेन. कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन इज नोन ॲज, यालाच तुम्ही म्हणायचं नोन ॲज ऑस्मॉसिस. कळतंय सगळ्यांना, समजतंय का ऑस्मॉसिस म्हणजे काय. म्हणजे कुठं जरी डेफिनेशन विचारली तर हे सांगितली तर चालते. फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम देअर काय रे, हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन इज नोन ॲज, काय म्हणायचं त्याला, ऑस्मॉसिस म्हणायचं. हे झालं रेझिन्समध्ये. पण समजा तुम्ही लॅबमध्ये एक्सपेरिमेंट केला, लॅबमध्ये काय करतो बघा, मी कशी छोटीशी टाकी तयार करतो पाण्याची. ही एक समजा टाकी आहे, पाण्याचा टँक घेतला, बरोबर. याच्यामध्ये काय करतो, एक असा पडदा बसवतो, म्हणजे छोटासा पडदा. हे पडद्याला नाव काय देऊया सांगा पटकन मला, कोणता पडदा असेल हा, अरे कोणता असेल, हां बरोबर आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन असेल, बरोबर आहे की नाही. आता दोन्ही बाजूला काय करतो, इकडं पण मी काय करतो बघा, पाणी भरलं, आणि इकडं पण काय केलं, पाणी भरलं. पण इथं समजा C1 असेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, बरोबर की नाही सांगा. आणि इकडं किंवा असं काम करायला सांगतो तुम्हाला पण, याच्यामध्ये C1 इज ग्रेटर दॅन C2. आणि इथं काय सांगतो बघा, वेअर C1 आर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. हे सोल्यूट जास्त कुठं आहे, हो का, ही साईड नंबर फर्स्ट झाली, साईड नंबर सेकंड झाली. सोल्यूट जास्त कुठं आहे सांगा पटकन मला, कुठं आहे जास्त सोल्यूट, 1 का 2 मध्ये, 1 मध्ये. सॉल्व्हंट जास्त कुठं आहे, बरोबर सांगताय, हां सॉल्व्हंट जास्त कुठं आहे, 2 मध्ये जास्त आहे की नाही सांगा. अरे डोक्यात जाते का काय सांगतोय मी. सोल्यूट जर इथं जास्त असेल, सॉल्व्हंट इकडे जास्त असेल, मग फ्लो कुठून कुठं होणार आहे, सॉल्व्हंटचा होणार आहे ना. मग पटकन मला सांगा, फ्लो कोणत्या कंपार्टमेंटमधनं कुठंपर्यंत जाईल, सेकंड टू फर्स्ट. हे तर मान्य आहे सगळ्यांना. आणि महत्त्वाचं काय आहे बघा, हा जो मेम्ब्रेन असतो ना, याला छोटे छोटे होल्स असतात रे, छोटे छोटे पोर असतात, छोटे छोटे होल्स. ते काय करतात, सॉल्व्हंटला पास होऊन देतात, सोल्यूटला थांबवतात. सोल्यूट म्हणजे पार्टिकल आहे, पार्टिकलची साईज जास्त असते. आपण चाळण घरामध्ये वापरतो माहिती आहे सगळ्यांना. चाळणीचं काम काय आहे, चाळण काय करते सांगा, चाळण चाळायचं काम करते, बरोबर ना. पीठ चाळतो रे आपण. चाळणीचं काम काय आहे, छोटे छोटे पार्टिकल पुढं पास होऊन देते. आणि जे मोठे पार्टिकल आहे ते काय होतात रे, वरतीच राहतात, मागच राहतात. ह्या मेम्ब्रेनचं पण तसंच काम आहे. हा काम काय करतो, सॉल्व्हंटला जाऊन देतो, सोल्यूटला जाऊन देत नाही. हे तर क्लिअर आहे. म्हणजे मेम्ब्रेनला पण मी एकदा डिफाईन करतो इथं खाली, म्हणजे जरी पेपरमध्ये विचारलं कोणी तरी तुम्हाला माहीत असावं. काय बघा त्याची डिफिनेशन सेमी परमेबल मेम्ब्रेनची, सेमी परमेबल मेम्ब्रेन, द मेम्ब्रेन विच अलाउज, कशाला अलाउ करतोय तो, विच अलाउ सॉल्व्हंट पार्टिकल्स किंवा सॉल्व्हंट मोलिक्युल्स पास किंवा थ्रू इटसेल्फ,
म्हणजे त्याच्यामधून सॉल्व्हंट मॉलिक्यूल इझिली जाऊ शकतात, बट नॉट कशाला जाऊन देत नाही ते सांगा पटकन, कशाला जाऊन देत नाही तो, कशाला सांगितले मी आता वरती, सोल्यूटला, बट नॉट सोल्यूट मॉलिक्युल्स। याचे एक्झाम्पल जरी मला बघायचे झाले कुठेतरी विचारतील MCQला एक्झाम्पल्स, त्याचं पहिलं एक्झाम्पल आहे ॲनिमल मेम्ब्रेन, ॲनिमल मेम्ब्रेन, त्याच्यानंतर कॉपर Cu2 FeCN6 कॉपर फेरोसायनाइड, हे दोन एक्झाम्पल तर त्याचे मला माहिती आहे ते मी ते ॲड करतो। ओके, इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे। ऑस्मॉसिस म्हणजे नेमकं काय होतंय, सॉल्व्हंट कुठून कुठे जातोय, हायर टू लोअर, हे तर कळतंय सगळ्यांना। आता पुढं काय करतोय बघा आपण, हे झालं तुम्हाला एक डेफिनेशन झाली, एक आयडिया क्लिअर झाली। एक काम करूया आपण, तुमच्या पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल दिले ते मी तुम्हाला सांगतो, आणि ते हेडिंग देतो तसं त्याचं डेमॉन्स्ट्रेशन ऑफ कशाचं रे, तर ऑस्मॉसिसचं। नेमकं इथं काय होतं, तर पुस्तकामध्ये काय केलं तुमच्या, एक छोटासा बिकर घेतलाय, त्या बिकरमध्ये असं पाणी भरलंय, खूप सारं पाणी भरलंय, असं दिसतंय सगळ्यांना, असं पाणी भरलंय, आणि त्या पाण्यामध्ये एक ट्यूब डीप केली आहे बघा। ट्यूबचा रोल कसा दिसतोय बघा, इथं ट्यूब अशी ट्यूब आहे, आणि ट्यूबला बरोबर इथं असा छोटासा पडदा बसवलाय, मेम्ब्रेन आहे रे, आणि त्या ट्यूबचं नाव आहे थिस्टल ट्यूब। कसली ट्यूब आहे रे, थिस्टल ट्यूब। आता इथं होतंय काय याच्यामध्ये, जर मी बघितलं व्यवस्थित तर त्या ट्यूबमध्ये त्यांनी फिलअप केलंय, याच्यामध्ये फिलअप केलंय ॲक्वियस सोल्युशन ऑफ सुक्रोज, किंवा इथं लिहितो मी सुक्रोज सोल्युशन। आता तुम्ही मला सांगा, मी सुक्रोज सोल्युशन बनवतो कसं, साखर घेतली असेल आणि त्याच्यामध्ये काय टाकलं असेल, पाणी, कळतंय सगळ्यांना। बिकरमध्ये बाहेर काय आहे सांगा पटकन, पाणी, मग पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त कुठं आहे, बिकरमध्ये का ट्यूबमध्ये, बरोबर आहे, बिकरमध्ये एका ट्यूबमध्ये पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन, बिकरमध्ये फक्त पाणीच आहे सर, ट्यूबमध्ये काय आहे, पाणी आणि साखर आहे। आणि हा जो पडदा दिसतोय इथं खाली मी बसवलाय, त्या पडद्याचं नाव आहे, दिस इज युअर सेमी परमेबल मेम्ब्रेन। आता काय होणार इथं सांगा मला, काय होईल रे, थोडं डोकं चालवा, काय होणार सांगा, बरोबर सांगताय काय होणार, संस्कार काय होईल तिथं, काय केलंय बघा, दोन सोल्युशन घेतले, बरोबर ना विशाखा, दोन सोल्युशन आपण घेतले तिथं। एक सोल्युशन काय केलं, एकामध्ये हो का ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, याच्यामध्ये कमी आहे, आणि हा मध्ये असा मी पडदा बसवलाय दोघांच्यामध्ये, दिसतोय सगळ्यांना पडदा, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणजे सॉल्व्हंट, बरोबर ना, सॉल्व्हंट जास्त कुठं आहे, इकडे जास्त आहे, तर सॉल्व्हंट इकडून इकडे जाणार आहे, कशाच्या मदतीनं, त्याचं नाव काय आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन। मग एक काम करूया आपण, मग इथं काय होईल सांगा, इथं काय होणार, वॉटर मॉलिक्यूल एंटर्स इनटू थिस्टल ट्यूब फ्रॉम बिकर, हे तर मान्य आहे सगळ्यांना। पाणी आल्यानंतर पाणी कुठं जाणार आहे, हे कुठं जाईल सांगा, असं पाणी वरपर्यंत जाणार का नाही सांगा, कधीपर्यंत वर चढेल हे, पण आता इथे एक प्रॉब्लेम होतोय बघा रे, इथं हाईट वाढायला लागली बघा, इथं पाण्याची इथंपर्यंत समजा हाईट वाढते, आता इथं जे प्रेशर बनतं त्याला मी म्हणतो HρG, हायड्रोस्टॅटिक प्रेशर बनायला सुरुवात झाली। आता खालून काय होतंय, पाणी वर ढकलतंय, कशामुळे ढकलतंय पाणी वर, कशामुळे ढकलतंय, बिकॉज ऑफ ऑस्मॉसिस। वरून दुसरं प्रेशर कुठलं आहे, वरून प्रेशर कोणतं आहे, हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे, ती पाण्याला खाली दाबायला लागलं। आता काय झालं, पाणी वर आलं हे खाली दाबते, पाणी वर आले खाली दाबते, पाणी वर आले परत खाली दाबते, पण हा रस्सीकेस कधीपर्यंत होणार, कधीपर्यंत होईल ढकलाढकली, जोपर्यंत सर दोघांची ताकद सेम होत नाही, मान्य आहे सगळ्यांना। आणि मी म्हणजे इथं काय होतं बघा, इथं आपण स्टोरी लिहू, त्याच्यामध्ये काय झालं ते, इनिशियली वॉटर मोलिक्युल्स एंटर्स, कुठे एंटर करतात बघा, एंटर्स
इन टू थिस्टल ट्यूब. त्या ट्यूबमध्ये पाणी खालून वरती चालले, थिस्टल ट्यूब. ड्यू टू कशामुळे रे? ड्यू टू ऑस्मॉसिस. बरोबर नाही सांगा? कळतंय सगळ्यांना? अँड हायड्रोस्टॅटिक प्रेशर, हे प्रेशर कशामुळे तयार होतं रे? प्रेशर कशामुळे तयार होतं हायड्रोस्टॅटिक प्रेशर? समजा बॉटल आहे, अशी आडवी केली आणि इथं होल मारलं, दिसतंय, आणि बॉटल उभी केली अशी. पाणी कुठून जास्त बाहेर पडतं? कुठून बाहेर पडेल? गच्च भरले बाटली बरं का रे, काटोकाट भरले. असं केलं ना असं केलं, जास्त कसं बाहेर पडेल? उभीवाले हात वर करा, आडीवाले हात वर करा. बॉटल घे का, आणि कर्कटक पण घे. हां, अरे ही बॉटल आहे बघा, इथे दिसते सगळ्यांना, चांगली बाटले, गच्च भरले पाण्यानं. ओके, आता समजा मी काय करतो, मार्करने इथं होल मारले, किंवा समजा इथं होल मारले, इथं डोकं चालवायचं हो का, ही होल इथं मारले, मग कशावर म्हणलो, ठीक आहे सॉरी. हां, समजा इथं होल मारलं आहे पाण्याचं, अशी बॉटल केली, दिसतंय पाणी पडलेलं, होय म्हणायचं, दिसतंय पाणी पडलेलं, दिसतंय, होय, व्हेरी गुड. आता इथंच होल आहे ना, बघी पडते, हातावर पण पडलं माझ्या पाणी, इथं दिसतंय पाणी बाहेर पडलेलं. ओके, कोणत्या केसमध्ये जास्त बाहेर पडलं पाणी? आता उभ्या. का उभ्या? प्रेशर जास्त आहे का हाईट जास्त आहे? बरोबर की नाही सांगा? हे प्रेशर रे, हो का, हाईट. रो म्हणजे डेन्सिटी आणि जी म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ते तर फिक्स आहे. म्हणजे डेन्सिटी पण पाण्याची फिक्स आहे, हाईट वाढली तर प्रेशर वाढतंय. म्हणजे इथं काय झालं बघा, एक मिनिट असते बॉटल इथं. अँड हायड्रोस्टॅटिक प्रेशर ड्यू टू हाईट ऑफ लिक्विड इन्क्रीजेस. हे प्रेशर वाढायला लागले, आणि प्रेशरचा रोल काय? प्रेशर पाण्याला मागे ढकलत आहे. पण काय झालं इथं, ॲट अन इक्विलिब्रियम, म्हणजे दोघांची पण पॉवर सेम झाली. जे खालून वर ढकलायचं म्हणजे वरून पाणी खाली ढकलायचं, आता दोघांची जर ताकद सेम असेल, काय होतं रे? समजा कुस्तीची स्पर्धा चालू आहे, मी काय केलं, त्या स्पर्धेमध्ये 100 किलोचे 2 पैलवान बोलवले, आणि मी किंवा एक पहिलं काम करतो, 100 किलोचा एक पैलवान आणि 40 किलोचे एक पैलवान, कोण जिंकेल? दोघांमध्ये कोण जिंकणार सांगा पटकन? 100 किलोचा एक पैलवान काय झालं, जिंकला. आता मला सांगा, दोघं पण 100 किलोचे, कुस्ती चालू झाली, काय होणार सांगा? काय होणार आहे? शक्यतो टाईच होणार ना, कारण सर दोघांची स्ट्रेंथ सेम आहे, ताकद सेम आहे. टाय झाली म्हणजे सेम ताकद लागली. इथं टाय होतं म्हणजे, इथं टाय झालं म्हणजे काय झालं रे? पाणी वर पण जाणार नाही आणि खाली पण येणार नाही. मग कुठे जाणार पाणी? कुठे जाणार पाणी? हां बरोबर आहे, कुठे जाणार? इक्वल म्हणजे काय? तिथेच थांबेल का फोडणार त्या बॉटलला? तिथेच थांबणार ना. टाय करायचं आहे रे, म्हणजे काय होणार, आम्ही खाली बी येत नाही आणि तू बी वर येऊ नको, कारण इथं प्रेशर सेम झालं, हे वरचं प्रेशर सेम झालं ना, हे आणि ती टेंडन्सी त्यांची सेम झाली. म्हणजे इथं काय झालं बघा, याच्यामध्ये ॲट अन इक्विलिब्रियम फ्लो ऑफ सॉल्वंट इज स्टॉप्ड. कशामुळे स्टॉप्ड झाला? स्टॉप्ड ड्यू टू हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि त्या प्रेशर, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो बरं का रे, हा फ्लो थांबायचं रिझन एकच होतं, याची हाईट वाढत गेली, याचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढलं. म्हणजे समजतंय, प्रेशरने त्याला थांबवायचं काम केलं, आणि त्या प्रेशरला नाव दिलं जातं ऑस्मॉटिक प्रेशर. कळतंय सगळ्यांना? हे पुस्तकातलं एक्झाम्पल आहे. हायड्रोस्टॅटिक प्रेशर विच इज नोन ॲज OP, म्हणजे काय? ऑस्मॉटिक प्रेशर, सिम्बल त्याचं असतं पाय. आता हे जर समजलं नसेल तर एक छोटासा सोपं सांगतो. याच्यामध्ये काय करतो बघा, एक बिकर काढला छोटासा असा मी, इथं काय घे, कंपार्टमेंट घेतलं समजा, छोटंसं कंपार्टमेंट आहे. बिकर वरून पॅक करूया, ठीक आहे, वरून याला पॅक केलं समजा या बिकरला मी असं, आणि दोन्हीमध्ये समजा मी काय करतोय, पार्टिकल भरले छोटे 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 छोटे. याच्यामध्ये समजा सॉल्वंट जास्त असेल, इथं असेल सॉल्वंट आणि इकडं काय असेल रे, सोल्युशन असेल. आता मला पटकन सांगा, कोण कुठून कुठं कसं जाणार? बरोबर आहे, हां, कोण कुठं जाणार कसं?
सर हा फ्लो माझा सॉल्व्हंटकडून कुठं चाललाय रे, सोल्युशनकडे चाललाय. एक काम करूया आता आपण, इथून समजा ओपन केलं, इथून पण ओपन केलं आणि इथं पाईप जोडले छोट्याशा, एक पाईप जोडली तोंड असं पाईपला, इथे एक जोडतो त्याला एक तोंड असेल असं. आता फ्लो कुठून कुठं जाणार सांगा बरं, कुठून कसं जाणार फ्लो? फ्लो तसंच राहणार सर. काय सांगा तसाच राहणार. जरी ओपन असेल समजा बिकर, इथं वरती प्रेशर असते, त्या प्रेशरला मी काय म्हणतो, कोणतं प्रेशर असतंय, ॲटमॉस्फिअरिक, PATM करतो. किंवा इथं पण काय असेल रे, PATM असेल. हे तर समजतंय सगळ्यांना. आता तुम्हाला काय करायचं आहे, आता समजा रेहान काय म्हणतोय, सर मला ही प्रोसेस थांबवायची आहे, त्यानं काय केलं पाहिजे, मग काय केलं पाहिजे सांगा, प्रोसेस थांबवाय म्हणजे तो काय करतोय बघा, त्याच्या डोक्यात काय होतं रेहानच्या, सर तुम्ही छोटेसे बिकर घेतायसा, असं मी समजा टँकरच घेतो मोठा, टँकरमध्ये मध्ये ही लेअर बसवली, या लेअरचं नाव काय होतं, कोणती लेअर आहे सांगा पटकन, कोणती लेअर आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन, बरोबर. इकडं होतं सॉल्व्हंट, इकडं होतं सोल्युशन होतं, आणि इथं काय झालं, मी इथं दोन असे मोकळे तोंड अशी ठेवली, इथं एक ठेवलं आणि इकडे एक ठेवतो असं. हां, आता काम काय होतं, इथं प्रेशर कोणतं होतं रे, इथं पण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर होतं, इथं पण कोणतं होतं रे, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. किती असतंय रे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, 1 ATM, बारमध्ये पण 1 बार, आणि mmOf म्हणजे किती असतंय, किती रे 760, बरोबर ना. आणि टॉर्कमध्ये किती असते, टॉर्कमध्ये 760च होतं, आपण न्यूमेरिकलमध्ये बघितले मागच्या 2 लेक्चरमध्ये. आता मला सांगा इथं सुरुवात कशी झाली बघा, फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन इज नोन ॲज ऑस्मॉसिस. सुरुवात झाली ऑस्मॉसिसला. पण आता काय करायचं आहे, मला ऑस्मॉसिस थांबवायचं आहे, काय केलं पाहिजे, इथं शिकवलंय की बघा, याचं शिकलो ना, तर प्रेशर वाढलं पाहिजे. मग रेहाननं आयडिया काय केली, तो काय करतोय बघा, इथं ह्या बरोबर ह्याच्या तोंडाला इथं एक छोटासा त्यानं बुज बसवला, एक पिचकारीचा आपण म्हणतो ना, हा इथं बुज बसवला, समजा पॅक केला असं, एक पिस्टन बसवला, शुद्ध भाषेमध्ये त्याला काय म्हणायचं, पिस्टन, आणि गावठी भाषेमध्ये काय म्हणायचं, पिचकारीचा बुज बसवला तिथं. तो काय करतोय रे, वरून समजा त्यानं प्रेस केलं, काय होणार, प्रेस केल्यानंतर प्रेशर वाढलं, आणि तो काय करतोय हो का, समजा हा त्याच्या हातामध्ये, हा म्हणजे ही काठी म्हणजे तो पिचकारीचा बुच आहे, दिसतंय सगळ्यांना. तो काय करतोय रे, किंवा एक मिनिट हीच बॉटल, हां ऑस्मॉसिस होतंय बरोबर ह्या बाटलीच्या मध्ये मी एक लाईन ड्रॉ करतो बघा, हां प्लेन बॉटल नाही कोणाकडे, प्लेन अशी चौकोनी बॉटल नाही कोणाकडेच, तिला जागी कशाला करते, झोपू नको, हां दे इकडं, ही बॉटल दिसते सगळ्यांना. हां, आता एक काम करतो, समजा मी काय करतो रे, अशी एक लाईन ड्रॉ करतो, टेन्शन घेऊ नको, इरेज करता येते रे. हां, दिसते लाईन सगळ्यांना, दिसते का, ही लाईन म्हणजे कोणतं मेम्ब्रेन आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. आता आपण काय करूया, ह्या लाईनच्या शेजारी हो का, इथे एक होल पाडलं मी, आणि इथे एक होल पाडलं, दिसते का सगळ्यांना होल, ओके. आता या होलला काय ओपन ठेवलंय, आणि हा मेम्ब्रेन आहे. आता जर चेक केलं असं तुम्ही, याच्यावरती इथं फळ्यावरती समजा, इथं समजा तुमचा असेल सॉल्व्हंट आणि इकडं असेल सोल्युशन. आता मला पटकन सांगा, फ्लो कुठून कुठं जाणार आहे, सॉल्व्हंट टू सोल्युशन, हे तर मान्य आहे सगळ्यांना. आता काय होतंय बघा, तर त्याच्या डोक्यात काय की सर काय करायचं आहे, मला ही प्रोसेस थांबवायची आहे. तो काय करतो, हा पिस्टन इथं बसवला, पिस्टन त्यानं प्रेस केला, पण किती प्रेस करतोय, फ्लो थांबला पाहिजे तोपर्यंत. मग या पिस्टननं अप्लाय केलेल्या प्रेशरला कोणतं प्रेशर म्हणायचं, फ्लो थांबत असेल तर, हां बरोबर ॲटमॉस्फेरिक नाही, सॉरी बरोबर आहे ना रे, हां ऑस्मोटिक प्रेशर म्हणायचं त्याला, ह्या प्रेशरला. डोक्यात जाते का, म्हणजे इथं काय झालं बघा, त्यानं काय केलं, फक्त इथं पाय अप्लाय केला. पाय म्हणजे कोणतं, कशाचं सिम्बल आहे, कशाचं सिम्बल आहे, पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर. आणि जर विचारलं डिफाईन कराय, तर डिफाईन कसं करतोय बघा मी इथं, तर द एक्स्ट्रा प्रेशर कुठे अप्लाय केले रे, कुठे अप्लाय केले, कोणती साईड आहे ही, सोल्युशनचे. द एक्स्ट्रा प्रेशर अप्लाइड ओव्हर सोल्युशन साइड विच स्टॉप्स, काय स्टॉप करते ती, काय स्टॉप करते, ऑस्मॉसिस इज नोन ॲज ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे इथं बस एवढ्यात मी डिफाईन करतो बघा. सांगा काय म्हणलं मी, तर द एक्स्ट्रा प्रेशर कुठे अप्लाय केलं, अप्लाइड, सांगा पटकन, ओव्हर कोणती साईड,
सोल्युशन साईड, आणि त्याच्यामुळे काय झालं, विच स्टॉप्स काय स्टॉप केलं, ऑस्मॉसिस इज नोन ॲज, त्याला काय म्हणायचं रे, ऑस्मॉटिक प्रेशर. त्याचं सिम्बल काय आहे तुमच्याकडे, पाय. डोक्यात जाते सगळ्यांच्या पाय, कळतोय का काय आहे, काय समजतंय का, प्रेशर आहे ते. ओके, इथं समजतंय. ह्याच्यामध्ये जरी कन्फ्युजन होत असेल ही स्टोरी लक्षात राहते ना, की सर मी काय केलं, पिस्टन हातामध्ये घेतला, पिस्टनवरून प्रेस केलं, लिक्विड थांबलं यायचं, त्याला मी म्हणतो ऑस्मॉसिस. इथेपर्यंत काय करूया आपण, व्हिडिओ पॉज करूया, पटकन लिहून घ्या, 1-2 रिलेशन आहे छोटे छोटे ते बघूया, आणि न्यूमेरिकल फक्त पहिलं मी सॉल्व्ह करतो. ठीक आहे, व्हिडिओ करा पॉज. आता इथं काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये हे तर झालं सगळ्यांना क्लिअर की ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय होतं, ऑस्मॉसिस म्हणजे काय हे तर समजतं. ऑस्मॉसिस म्हणजे रिअल लाईफचं एक्झाम्पल ते रेझिन्स, किंवा त्याला मी म्हणतो बेदाणे पण म्हणतो ना, किंवा मनोगे म्हणायचं, त्याचं एक्झाम्पल सांगितलं. आणि ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय, असं प्रेशर की जे काय करतंय, तुमच्या सॉल्व्हंटच्या फ्लोला थांबवलं त्यानं. म्हणजे सिम्पली तुम्ही काय केलं तर, एक छोटीशी टँकर घेतला पाण्याचा, त्याच्यामध्ये मध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन फिट केलं तर, आणि एका बाजूला काय केलं, त्याच्यामध्ये असं त्या टाकीच्यावर उभा राहून खचून असे पंपानं हवा मारतो तसं प्रेशर अप्लाय केलं, असं दाबलं खचून खाली त्याला. म्हणजे तिथं काय झालं, प्रेस केल्यामुळं प्रेशर अप्लाय झालं, आणि हे प्रेशर काय करतंय, त्या फ्लोला थांबवतंय. त्या प्रेशरचं नाव काय होतं रे, कोणतं प्रेशर होतं रे, ज्यानं थांबवलं ते होतं ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर. आता पुढं काय करायचं आहे, खूप सारे एक्सपेरिमेंट परफॉर्म झाले, खूप सारे, आणि त्यांना काय समजलं बघा, त्या एक्सपेरिमेंटवरून समजलं. पहिलं तर समजलं त्यांचं ऑब्झर्वेशन होतं की ऑस्मॉटिक प्रेशर असतं, इथं मी लिहिलं बघा, इथं आपण परत एकदा लिहू. हां, एक्सपेरिमेंटली काय प्रूफ केलंय बघा त्यांनी, इथं लिहूया आपण. एक्सपेरिमेंटली it is observed that मला सांगा तुम्ही ऑस्मॉटिक प्रेशर डिनोट कशाने करता रे, कशाने डिनोट करता, कोणतं सिंबल होतं, पाय होतं, बरोबर ना. ऑस्मॉटिक प्रेशर किंवा ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅरिटी आर वापरले तिथं. मागं मी कोण होतं दोघं जण मागच्या 2 लेक्चरमध्ये, ह्याला बॉइलिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंटसाठी इथं कोण होतं, मोलॅलिटी. इथं काय आहे, मोठ्याने, इथं काय आहे, मोलॅरिटी. तिथं काय होतं, मोलॅलिटी. मोलॅलिटीचं सिम्बल स्मॉल एम, मोलॅरिटीचं कॅपिटल एम. फरक विसरायचा नाही, मोलॅरिटी. दोघांमध्ये फरक काय असतो रे, मोलॅलिटीमध्ये. मोलॅरिटी म्हणजे काय करतो आपण, फॉर्म्युल्यामध्ये थोडासा चेंज सांगतो मी लगेच तुम्हाला. अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर. अरे ॲब्सोल्यूट टेम्परेचरचं असतो केल्विनमध्ये घ्यायचं त्याला. मग हेच मला इक्वेशन कसं लिहायचं आहे बघा, इथे दिसतंय तसं. पहिल्यांदा मी लिहिणार पाय इज प्रोपोर्शनल टू कोण आहे रे पहिला, कॅपिटल एम. हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि दुसऱ्यांदा लिहूया पाय प्रोपोर्शनल कशाला आहे रे, कॅपिटल टीला. दोघांमध्ये कोणती बाजू सेम आहे, लेफ्ट साइड और राइट साइड. अरे दिसतंय ना, हे पाय सेम आहे, म्हणजे डोक्यात जातंय. पाय प्रोपोर्शनल कशाला आहे, मोलॅरिटीला. पाय प्रोपोर्शनल कशाला आहे, टेम्परेचरला. हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. एक काम करतो, याच्यामध्ये मी या दोघांच्या पायसाठी एकच पाय इथं लिहिला. पाय हा प्रोपोर्शनल आहे MT साठी. आता जर मला हे सिम्बल रिमूव्ह करायचं असेल तर मी काय करतो, कोणता तर कॉन्स्टंट सर ॲड केला पाहिजे. आणि इथं मी ॲड करतो याच्यामध्ये R नावाचा कॉन्स्टंट. पाय इज इक्वल टू MRT. कळतंय सगळ्यांना. आणि इथं काय काय झालं बघा, हा पाय काय आहे तुमच्याकडे, पाय म्हणजे काय, ऑस्मॉटिक प्रेशर, मान्य. इथं हा T म्हणजे काय, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हे कशामध्ये मोजायचं असतंय, केल्विनमध्ये, बरोबर. त्याच्यानंतर पुढं हा M म्हणजे काय आहे, मोलॅरिटी. याचा फॉर्म्युला काय असतो रे याचा, सांगा पटकन मला. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय त्याच्यामध्ये मास होतं. इथे काय होतं,
व्हॉल्यूम, पण इथे व्हॉल्यूम कशाचा घ्यायचा, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. हा व्हॉल्यूम घेतो मी लिटरमध्ये. लिटरमध्ये करायचं असेल तर डिवाइड कशानं करायचं, ml चे लिटरमध्ये करताना डिवायडेड बाय 1000 डिवाइड करायचं. आपण ग्रामचं किलोग्राम कसं करतो, डिवाइड करतो 1000 किंवा 1000. मग इथं पण काय करायचं, 1000 त्याला डिवाइड करायचं. हे कळतंय सगळ्यांना. आता पुढं हा R असतो गॅस कॉन्स्टंट. गॅस कॉन्स्टंट याची व्हॅल्यू मला माहित आहे 0.0821 ATM मोल केल्विन. बरोबर ना, मोल केल्विनमध्ये त्याला आपण घेतो. हां बरोबर आहे, लिहिलं मी तिथं HM मध्ये घेतलं. एक इक्वेशन तयार झालं. आता प्रॉब्लेम काय आहे याच्यामध्ये बघा, इथं प्रॉब्लेम काय होतो आपल्याला, मी बॉक्स करतो छोटासा इक्वेशनला. जर तुम्ही बघितलं, ह्याला मी थोडं मॉडिफाय करतो. ह्याला मला इक्वेशन तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की गॅस इक्वेशन सारखं दिसतंय का. आता सपोज करा मी खाली परत त्याला कॉपी पेस्ट करतो. इथं पाय काय आहे, पाय बरोबर MRT. मला सांगा मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे, पाय इज इक्वल टू मोलॅरिटी म्हणजे काय सांगा पटकन, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. एमच्या जागी काय टाकलं मी, NV टाकलं. बरोबर, NV टाकलं इंटू RT तसाच ठेवला. आता एक काम करूया आपण, व्हीला इकडे घेतलं, काय सांगणार व्ही इकडे घेतल्यानंतर पाय V इज इक्वल टू NRT. असं इक्वेशन आतापर्यंत कधी बघितले तुम्ही, पाय V बरोबर NRT. हे कुठं आयडियल गॅस आहे, आयडियल गॅसचं काय होतं इक्वेशन रे, हां PV इज इक्वल टू NRT. डोक्यात जाते, तिथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर सेम दिसते का नाही तुम्हाला. म्हणजे ह्याला मी इक्वेशन किती नंबर द्यायचं सांगा मला पटकन. हे झालं इक्वेशन नंबर सांगा पटकन 3rd. आणि तुम्हाला माहित आहे, काय माहित आहे तुम्हाला सांगा, काय माहित आहे. हां वी नो दॅट, जर आम्ही अभ्यास केला असेल तर आमच्या डोक्यात असेल, काय तुमच्या डोक्यात आहे, काय इक्वेशन होतं सांगा आयडियल गॅसचं, किंवा हां आयडियल गॅस इक्वेशन. हे आयडियलचा अर्थ काय रे, मराठीत सांग नको. आयडियल म्हणजे आयडियल गॅसचा अर्थ सांग मला. आदर्श गॅस, आदर्श गॅस म्हणजे कसला, सगळ्यांचं ऐकतो, मम्मीचं, पप्पाचं, म्हाताऱ्याचं, म्हातारीचं, भैयाचं, दादाचं, दिदीचं, काकाचं, काकीचं, सगळ्यांचं ऐकतो. तो आदर्श विद्यार्थी रे. हा गॅस आहे, हा कोणाचं ऐकतो रे, बॉयलचं, बॉयलच ना त्याचं नाव, चार्ल्स. आणि तिसरा कोण होता, अवोगॅड्रोच कदाचित असेल. म्हणजे गॅस लॉ म्हणजे द गॅस, सॉरी हां द गॅस विच ऑबेज ऑल गॅस लॉज इज नोन ॲज आयडियल गॅस. आपण बघितलेलं, सगळ्यांचा ऐकतो तो. इक्वेशन कसे दिसतात रे, 3 and 4 ॲनालॉगस टू इच अदर. म्हणजे ही आयडियल गॅस सारखंच आहे का नाही सांगा बरं. ओके, आता शेवटचं न्यूमेरिकलसाठी मला थोड्याला मॉडिफाय करायचं आहे. हे वालं इक्वेशन कुठे गेलं, हे वालं मला तुम्ही सांगा. हे तर मी स्टार करतो की हे वापरायचं आहे मला पुढं ना. हां तर सपोज करूया, सपोज हे नंबर ऑफ मोल कसे काढतो रे आपण, गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास कशाचं इथं, सोल्यूटचं का सॉल्व्हंटचं, सोल्यूटचं. सोल्यूटसाठी काय वापरतो, A का B, मोठ्यानं A का B वापरतो. सॉल्व्हंटसाठी A वापरतो. मग सपोज करूया WB, हां सांगा पटकन, ग्रॅम ऑफ सोल्यूट. त्याचं मोलर मास किती घेऊ, हॅविंग किती आहे मोलर मास सांगा पटकन, मोलर मास बोला M, अरे आवाज येऊ दे तुमचा, MB नको तिथं आवाज येतो ना. हां MB एवढं घेतलं. कशा डिझॉल्व करताय, सोल्युशन आहे इथं, डिझॉल्वड इन V वॉल्यूम ऑफ सोल्युशन करू, V ml ऑफ सोल्युशन. मी सोल्युशनसाठी घेतो. आता इक्वेशन तयार करायचं आहे बघा. तर पटकन सांगा मला, तुमच्याकडे पायचा फॉर्म्युला काय बनेल, पाय बरोबर काय होतं, पाय इज इक्वल टू MRT आलं. M म्हणजे काय, हां M म्हणजे हो का इथला, N म्हणजे नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोल्स तुम्ही कसे काढता, गिवन मास अपॉन मोलर मास. मग ह्या N साठी इथं चेंज कसा होणार बघा, इथला N इथं येणार. गिवन मास किती आहे रे, WB. मोलर मास किती असते त्याचं, MB. टोटल डिवाइड कितीने करायचा, व्हॉल्यूमनं. व्हॉल्यूम कशामध्ये इथं दिलाय, ml मध्ये दिलाय.
तुम्हाला एम एलचा व्हॉल्यूम कशामध्ये करायचा आहे, लिटरमध्ये करायचं ना, मग कितीने डिवाइड करता, बरोबर आहे, इथे लिटर करतो फक्त तुम्हाला कळत नसेल, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, कुठे गेला रे, हां इथं, ह्याला डिवाइड केलं 1000, सोपं. आता 1000 खाली वरती कसं कुठं न्यायचं, कसा न्यायचा, रेसिप्रोकल घ्या त्याचा, किंवा भागिले म्हणजे उलटून गुणुले करायचं, फिरवायचं त्याला, म्हणजे हा फिरला कसा झाला, पाय बरोबर WB/MB इंटू 1000 आणि हा इथं आला तुमचा V, बरोबर आहे का, अरे बरोबर लिहिलंय का. हे इक्वेशन कशासाठी झालं, इथं तुम्ही मोलर मास पण काढू शकता बघा सॉल्यूटचं, पॉसिबल आहे ना. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे इथला, मला वाटते JEE मेन्सचा 11चा तो क्वेश्चन सोडवण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. आता एक काम करूया आपण इथं, हे तर सगळ्यांना समजतंय. आता पुढं काय केलं जातं, ऑस्मॉटिक प्रेशरचा वापर करून सोल्युशनचे 3 टाईप करतात रे. ऑस्मॉटिक प्रेशर समजलं सगळ्यांना, इक्वेशन समजलं, तर काय करतात बघा इथं, हां डिपेंडिंग ऑन पाय सोल्युशन्स आर क्लासिफाईड. आता क्लासिफिकेशन कसं करतात बघा सोल्युशनचं, पहिला टाईप असतो त्याचा आयसोटोनिक सोल्युशन, दुसरा असतो हायपरटोनिक सोल्युशन, आता हे मी दोघांचं एकत्र लिहितो, आणि तिसरा असतो हायपोटोनिक. तुम्ही आयसो शब्द कधी वापरता आयसो, हां मोठ्यानं, आयसोमरमध्ये नको सांगा तुम्ही, आयसो म्हणजे काय, सेम. ही कन्सेप्ट कशाची चालू आहे, हे बरोबर सेमच ना, कन्सेप्ट कशाची चालू आहे, ऑस्मॉटिक प्रेशरचे. जर 2 सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम असेल तर त्याला म्हणायचं आयसोटोनिक सोल्युशन, जाते डोक्यात. हायपरटोनिक म्हणजे काय, एका सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर दुसऱ्यापेक्षा जास्त असेल तर ते झालं हायपरटोनिक, आणि ज्याचं कमी असेल तो झाला हायपर म्हणतो ना, का हायपर होतोय सर, हायपर म्हणजे कसं, ब्लड प्रेशर वाढतो, हायपर झाला, हायपो म्हणजे कमी झाला. मग हायपरटोनिक म्हणजे कसला, ज्याचा ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असेल तो, आणि कमी असेल तो हायपोटोनिक. मग इथे एक शॉर्टमध्ये लिहितो मी, पूर्ण डिफाईन करत बसणार नाही मी याच्यामध्ये. आता पाय1 जर बरोबर असेल, किंवा हे एवढं सांगतो तुम्हाला, हां 2 सोल्युशन्स हॅविंग सेम ऑस्मॉटिक प्रेशर, हे आपण डिनोट करतो पाय1 इज इक्वल टू पाय2, जाते का डोक्यात, हे लिहू नका, थांबा रे, पाय1 तो सेमच झाला. आता हायपरटोनिकचा अर्थ काय बघा, ह्या दोघांना मी एकत्रच लिहिलं पाहिजे, आता इथं पुढंच लिहितो दोघांसाठी. तर समजा सोल्युशन हॅविंग हायर ऑस्मॉटिक प्रेशर, सोल्युशन, हां वन नाव देतो, सोल्युशन ए हॅविंग हायर OP दॅन B. आता मला पटकन सांगा, ए आणि बी मध्ये हायपरटोनिक कोण असेल, ए असेल, कारण ऑस्मोटिक प्रेशर त्याचं जास्त आहे. आणि बी कसा असेल रे, हिअर पुढेच लिहायचं, हिअर सोल्युशन ए, आणि इथं खाली लिहितो सोल्युशन बी. ए कसा असेल रे, हे दोघांमध्ये एक आहे असेल, जास्त कोणाचा आहे बघा बरं, हायर. ओपी कशाचा, एच, म्हणजे ए झाला हायपरटोनिक आणि हा झाला खालचा हायपोटोनिक. आलं लक्षात तुमच्या, हायपर आणि हायपो. शक्यतो काय करतात रे, आयसोटोनिक डिफाईन्स, हां मागच्या वर्षी स्टेट बोर्डच्या पेपरला क्वेश्चन होता रे, डिफाईन हायपर किंवा हायपोवरती एक क्वेश्चन पडलेला स्टेट बोर्डला तुमच्या, बहुतेक होता. न्यूमेरिकलमध्ये ह्याला वापरतात, ते पहिले लिहिले ना JEE मेन्सचं तुमचं 2010चं, हे मी इथं सोडवून देतो तुम्हाला, तो सोपाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, पटकन व्हिडिओ पॉज करा, हे पटकन लिहून घ्या, आपण क्वेश्चन लगेच सॉल्व्ह करूया त्याचा फास्ट थोडंसं. आता काय करायचं बघा, इथंपर्यंत ऑस्मॉटिक प्रेशरचा सगळा पार्ट झाला, इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक छोटंसं सांगितलं तुम्हाला, रिव्हर्स ऑस्मॉसिस रे. रिव्हर्स म्हणजे आर आणि ओ म्हणजे ऑस्मॉसिस ओ, RO ते म्हणतात माहिती आहे का, केंट देता है सबसे शुद्ध पाणी,
ॲडव्हर्टाईज बघितल्या केंद्राची आरो ॲक्वागार्ड असतं ना तुमचे हे सगळे, त्याच्यामध्ये ही प्रोसेस असते ॲक्वागार्डमध्ये रे. रिव्हर्स ऑस्मॉसिस तर पटकन सांगतो तुम्हाला काय करतो बघा आपण, मग आपण बाकीचा आपण न्यूमेरिकल पहिलं सॉल्व्ह करू. आता जी मगाची स्टोरी होती, रेहाननं सांगितलं आपल्याला की सर मला काय करायचं आहे, तो फ्लो थांबवायचा आहे. पण रेहान काय करतोय, त्या टाकीच्या वरती जाऊन उभा राहतोय, तिथून प्रेशर जे अप्लाय करतोय त्या पंपनं किंवा त्या पिस्टननं, ते प्रेशर एक्झॅक्टली इक्वल होतं तो फ्लो थांबवण्यासाठी. बघा डोक्यात जाते का तुमच्या, तो फ्लो थांबवण्यासाठी प्रेशर ते इस्तेमाल तो वापरत होता किंवा इस्तेमाल करत होता तिथं, बरोबर ना. पण आता तो काय करतोय, टँकर समजा तोच होता, फक्त हेडिंग मी तर चेंज करणार. बघा याच्यामध्ये हेडिंग असेल माझं याच्यामध्ये RO, रिव्हर्स ऑस्मॉसिस, रिव्हर्स ऑस्मॉसिस. RO रे, तुम्ही जर कुठं गेला ना प्युरिफायर, तिथं RO लिहिलेलं असतं ना, रिव्हर्स ऑस्मॉसिस. आता तो काय करतोय बघा, आता त्यानं काय केलं, परत एकदा तोच टँकर घेतला, पण या टँकरमध्ये ओके मध्ये काय बसवले आपण रे, इथं मध्ये काय बसवले सांगा, कोणतं मेम्ब्रेन होतं, सेमी परमेबल मेम्ब्रेन. इकडे समजा तो घेतोय सॉल्वंट, काय रे हे वाला सॉल्वंट भरला, पाणी घेतलं समजा सॉल्वंट, आणि ते छोटीशी चावी चालू केली अशी. हां ओके, आणि इकडे काय घेतलं त्यानं रे, इथं काय घेतोय तो सोल्युशन घेतोय. आता एक काम करूया आपण, मी सॉल्वंटचा कलर देतो इथं ब्लूनं देतो रे याच्यामध्ये, आणि तो सोल्युशन जे इथे यूज करणार आहे ते वापरतोय समुद्राचं पाणी. टेस्ट कशी असते त्याची रे, खारट किंवा सॉल्टी टेस्ट असते ना. ओके, आता याच्यामध्ये समजा त्यानं काय केलं, समुद्राचं पाणी भरलं, हे तुमचं झालं सोल्युशन. ओके, हे ऑस्मॉसिसमध्ये काय होणार इथं, ऑस्मॉसिस असेल तर हे झालं काय होतं रे, सॉल्वंट होतं ना, सॉल्वंट होतं. हां, ऑस्मॉसिसमध्ये काय होणार इथं, कुठून कुठं कोण कसं जाणार सांगा पटकन. समजा असंच ठेवलं त्याला, काय होईल इथं, मोठ्यानं सांगायचं, मोठ्यानं ऑस्मॉसिस सुरू झालं म्हणजे काय झालं, सर इकडून सॉल्वंटचे पार्टिकल कुठे जाणार, कुठे जाणार, पलीकडे गेले, बरोबर ना. सॉल्वंट टू सोल्युशन पार्टिकल माझे मूव्ह व्हायला लागले, हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. हो का, असा मी छोटासा ॲरो ड्रॉ करतो. पण प्रॉब्लेम काय झालं, इथं पण प्रेशर होतं PATM आणि इथं पण होतं PATM, म्हणजे ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आहे. आता सपोज करा इथं ह्या टाकीच्या वरती समजा तुमच्यापैकी कोणतं जाऊन बसला. आता सपोज करूया आर्यन ह्या टाकीच्या वरती गेला, असं पिस्टन हातामध्ये पकडला आणि वरून असं ताकदीनं प्रेस केलं खाली. काय प्रेस केलं, पिस्टनला असं खाली खचून असं प्रेस केला, पूर्ण ताकदीनं वरून खाली पिस्टन प्रेस करतोय. पण त्यानं पिस्टन प्रेस किती केला, फ्लो थांबवण्यापुरता प्रेस केला, म्हणजे पाणी थांबलं इकडे यायचं, फ्लो थांबला म्हणजे काय थांबलं रे, कोणती प्रोसेस थांबली, ऑस्मोटिक प्रेशर क्रिएट झालं, थांबलं. पण तुमच्या डोक्यात हे यायला पाहिजे होतं की सर ठीक आहे बाबा, समजा ऑस्मोटिक प्रेशर असेल माझ्याकडे, प्रेशर आपण बारमध्ये मोजतो किंवा ATM मध्ये मोजतो. समजा ऑस्मोटिक प्रेशर असेल 10 ATM आणि बरोबर समजा मी 10 ATM ॲप्लाय पण केलं, पण असं झालं तर त्यांना दाबताना पिस्टन पूर्ण ताकदीनं दाबला, 10 ATM पेक्षा जास्त झालं तर होऊ शकतं का नाही सांगा. कळते डोक्याचं ते तुमच्या काय करतोय, खचून दाबतोय असं, 10 ATM पेक्षा जास्त झालं, आता काय होईल. म्हणजे काय झालं बघा, हे जे पाय असतं, पाय समजा ह्यानं काय केलं बघा, इथं एक प्रेशर तो ॲप्लाय करतो, पाय ॲप्लाय केलं नाही, हे प्रेशर असेल समजा, इथं मी P लिहितो बघा, P ॲप्लाइड असेल हा वाला, प्रेशर इज ग्रेटर दॅन पाय, मग काय होणार रे, आता काय होईल सांगा बघा बरं, काय होतं, डोकं चालवा थोडंसं रे. सोल्युशनमध्ये सॉल्वंट असेल का, हो किंवा नाही, सोल्युशन कशापासून बनतं बाळांनो, सोल्यूट प्लस सॉल्वंट, म्हणजे याच्यात असेल सॉल्वंट असणार आहे, इकडे पण सॉल्वंट आहे. मग आता प्रेशर वाढल्यानंतर काय होतं बघा, तर याच्यातलं सॉल्वंट इकडे जायला सुरुवात झाली. ऑस्मोसिस म्हणजे काय होतं, सॉल्वंट टू सोल्युशन. आता काय झालं, सॉल्वंट टू म्हणजे सोल्युशनच्या सॉल्वंट टू सॉल्वंट झालं, म्हणजे उलटं झालं ना. ह्या प्रोसेसला रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणतात, ह्यालाच रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणायचं. हे वापरलं जातं कुठं बघा, डी सॅलिनेशन ऑफ साल्ट वॉटर करतो की सी वॉटरचं. पण प्रॉब्लेम आहे काय, मग तुम्ही म्हणणार सर
एवढं सोपं आहे इथं, तर मग समुद्रातलं पण, आणि हे पाणी पिलं तर चालतं आता, हे प्या तुम्ही पाणी, काय होणार ना तुम्हाला, कपामध्ये भरलं आणि पिला असं चालते, काय प्रॉब्लेम नाही. पण मग प्रॉब्लेम काय आहे सर, एवढं सोपं दिसतंय मग ही प्रोसेस करत का नाही? बरोबर आहे ना. अरे समुद्राचं पाणी शुद्ध झालं, केंट देता है सबसे शुद्ध पाणी, शुद्ध झालं ना पाणी ते, मग आपण का वापरत नाही? कारण हा सेटअप खूप एक्सपेन्सिव्ह आहे, एवढं सोपं नाही करायचं रे. द प्रोसेस इज एक्सपेन्सिव्ह. हे कशाचं झालं? रिव्हर्स ऑस्मॉसिससाठी झालं. आता पुढं काय करायचं आहे बघा, इथंपर्यंत पूर्ण तुमचं ऑस्मॉसिस क्लिअर झालं, तुम्हाला परफेक्ट झालं. आता येतोय न्यूमेरिकलचा सेक्शन. त्याच्यातलं पहिलं मी सॉल्व्ह करतो, दुसरं तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि सेकंडचं आन्सर कुठे टाकायचं? कमेंट बॉक्समध्ये. मेथड सेमच आहे, एवढं पण टफ नाही रे. आता पहिल्यामध्ये काय करायचं आहे, हातामध्ये पेन्सिल घ्या सगळ्यांनी, घेतली पेन्सिल हातामध्ये, ओके. आता पेन्सिलनं काय करायचं, वाचत वाचत मार्किंग करायचं. सुरुवात कुठून झाली बघा इथं मार्किंग करताना, तर 5.25% सोल्युशन दिलंय. कशाचं दिलंय? ऑफ अ सबस्टन्स, कोणता तर सबस्टन्स आहे. आयसोटोनिकचा अर्थ काय रे? आयसोटोनिक म्हणजे हां, दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर सेम का डिफरंट? सेम असेल. π1 = π2 म्हणजे झालं सेम. हे तर कंडिशन सॅटिस्फाय झाली. पुढं कशाला आयसोटोनिक आहे? 1.5% सोल्युशन ऑफ युरिया, इथं नाव दिलंय बघा त्याचं, युरिया. मोलर मास किती आहे? 60 दिलंय. सेम सॉल्व्हंट दिलाय, सॉल्व्हंट सेम आहे बघा, फसायचं नाही इथं. इफ डेन्सिटीज पण सेम दिलेत, आणि शोधायचं आहे काय तुम्हाला? मोलर मास ऑफ सबस्टन्स, म्हणजे आपल्याला शोधायचं याचं मोलर मास रे, सबस्टन्सचं. एकदम थर्ड क्लास क्वेश्चन आहे. या कारण मी थर्ड क्लास का म्हणतो, तर जेवढं आपल्या पुढं मोठं संकट असतं ना, त्याला छोट्या ह्यानं बघायचं. नाही तुम्ही म्हणणार सर प्रत्येक क्वेश्चनला थर्ड क्लास म्हणते ते. आपलं ॲटिट्यूड पाहिजे रे. मला सांगा, एक हरिण पळत चाललंय, बरोबर का नाही? हरिण पळतंय, त्याच्या मागं वाघ लागलाय, किंवा ज्यावेळी वाघ असेल किंवा सिंह असेल, सिंह आपण जंगलात राजा सिंहाला म्हणतो ना, का म्हणतो रे? त्याचा ॲटिट्यूड तसा आहे. सिंहापुढं समजा जंगलातला कोणता जरी राजा, सॉरी आपण जंगलाचा राजा कोणाला म्हणतो? सिंहाला म्हणतो. का म्हणतो? तर सिंहापुढं समजा कोणीही जंगलात आलं, त्याच्या डोक्यात एकच फिट. काय फिट आहे डोक्यात? माझा नाश्ता आला किंवा माझं जेवण आलं. त्याचं ॲटिट्यूड आहे तसं, तो त्याला खाऊनच टाकणार. पण सिंहाच्या समोर समजा हरिण काय म्हणणार? पळालं पाहिजे, हे मला मारणार. सिंहाचं ते एक ॲटिट्यूड त्याला बाकीच्यांपेक्षा वेगळं करतं रे. जेवढा मोठा प्रॉब्लेम त्याला जेवढ्या छोट्या नजरेनं बघाल तेवढं तुम्हाला सिंपल जाणार आहे. जर तुम्ही जर असे छोटे मोठे प्रॉब्लेम जर म्हणाल नाही सर खूप हार्ड आहे, जमत कसं नसतं? प्रॅक्टिस करा ना. जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते परफेक्ट जमणार. तर काय करायचं आहे बघा याच्यामध्ये, सिम्पली व्हिडिओ थोडं पॉज झालं तर हां, इथं काय करतोय बघा आपण, क्वेश्चन मला सॉल्व्ह करायचं आहे, मी अंडरलाईन केलं पॉईंट्स ना सगळ्या. आता पुढं ऑस्मोटिक प्रेशर सेमचा अर्थ काय? बोला पटकन, माझ्याबरोबर बोल, तिकडे बोलू नको. ऑस्मोटिक प्रेशरचा अर्थ काय? सेम म्हणजे आयसोटोनिक आहे. म्हणजे मी सिम्पली काय करतो बघा, दोन सोल्युशन दिलेत बघा, हो का. पहिलं असेल सबस्टन्सचं, π1 = π2. मला पुढं सांगायचं पटकन, सेम सोल्युशन आहे. π1 म्हणजे काय? m1 RT बरोबर m2 RT. कळतंय सगळ्यांना? इथंपर्यंत मान्य? सोपं करत जायचं बघा रे. आता ह्या RTला हे RT कॅन्सल झालं, शिल्लक काय राहिलं? m1 आणि m2 राहिलं. m म्हणजे काय? मोलॅरिटी, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन घेतोय आपण इथं. सेम सोल्युशन सेमच आहे, त्यांचं व्हॉल्यूम पण सेमच असेल बघा तिथं ना. तर इथं काय झालं बघा, नंबर ऑफ मोल ऑफ सबस्टन्स इथं करतो मी, त्याचं मोलर मास काही तर असेल इथं, किंवा सॉरी नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स अपॉन व्हॉल्यूम = नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया अपॉन त्याचा व्हॉल्यूम. ह्या विला हा वी कॅन्सल झाला. आपण नंबर ऑफ मोल्स कसे काढतो? गिवन मास अपॉन मोलर मास. नंबर ऑफ मोल्स काढायचा माझ्याकडे सोपा फॉर्म्युला आहे. मग याच्यामध्ये मी काय केलं बघा, नंबर ऑफ मोल्ससाठी एक्स नावाचं मास गिवन मास अपॉन मोलर मास घेवायचं. हे पहिल्या सबस्टन्सचं मास किती दिलंय? 5.25%. टक्केवारीचा अर्थ काय असतो? 5.25 ग्रॅम तो सबस्टन्स घेतला आणि पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलाय. मग सबस्टन्सचं मास किती झालं? 5.25 ग्रॅम झालं. कळतंय? हे उचलतो मी इकडे घेतो, किंवा इथे लिहितो बघा, गिवन मास
ऑफ सबस्टन्स, एकदम सिम्पल करून सांगतो रे, अपॉन त्याचं MM मोलर मास इज इक्वल टू गिवन मास ऑफ युरिया, गिवन मास ऑफ युरिया अपॉन काय रे, मोलर मास कशाचं, युरियाचं दिलं असेल तिथं बघा. गिवन मास किती आहे पहिल्या सबस्टन्सचं, 5.25 ग्रॅम. हे मोलर मास शोधायचं आहे, मी एक्स घेतलं बरोबर का, इज इक्वल टू युरियाचं मास किती दिलं आहे बघा रे जरा, 1.5 ग्रॅम. युरियाचं मोलर मास किती असतं रे, 60. हे तर मान्य सगळ्यांना. आता एक्स शोधायचं, एक्स पलीकडे न्या, बाकी अलीकडे घ्या. हा डिवाइडकडे आल्यावर मल्टिप्लाय, आणि हा कुठे डिवाइडला जाणार, म्हणजे झालं काय बघा, 5.25 इंटू 60 अपॉन 1.5 इज इक्वल टू एक्स. आता सिम्पली काय करतो, हा पॉईंट काढून टाकला, 0 वाढला बरोबर नाही सांगा. 15चा पाडा येतोय सगळ्यांना, 15 4 जा 60 म्हणजे इथं 40 राहिलं बरोबर. एक सोपं काम करूया आपण इथं याच्यामध्ये. तर समजा हा 40 म्हणजे काय रे, 4 गुणिले 10, 10 जर याला मल्टिप्लाय केलं तर काय होणार, 1 पॉईंट पुढे जाणार. म्हणजे इथं झालं काय बघा याच्यामध्ये, हो का, 52.5 झालं. हा पॉईंट पुढं का गेला, तर याच्यातलं 10 मी सेपरेट घेतलं, इंटू काय झालं 4 बरोबर एक्स घेतलं. आता मल्टिप्लाय करा, 1 मिनिट फक्त. 52.5 कसं मल्टिप्लाय होते बघा, इथं पुढे लिहितो आन्सर मी त्याचं. तर 5 20 0 अच्छाला 2 परत 5 2 जा 5 2 सॉरी इकडं करायचं आहे ना, 4 2 8 2 10 परत एकदा 2 आलं इथं, आणि शेवटचं काय रे 21 येतं आहे. डेसिमल पॉईंट बघा कुठे शिफ्ट होतो आहे, एकच घर आहे ना इथं, म्हणजे 210 आलं ग्रॅम पर मोल. आन्सर जरा चेक करा, येतं आहे का, मॅच होतो आहे का. हां 2